त्यांच्या कार्यानुसार कार्य केले, समाजातील लोकांना घडवण्याचे, त्यांना शिक्षणाच्या मग त्यावेळी महिलांना शिकण्याची मुभा नव्हती, तर महिलांना शिकण्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपले कार्य चालू ठेवले आणि त्यामुळेच आज मी तुमच्यासमोर उभी राहून 2 शब्द बोलू शकत आहे. मी माझी नोकरी करू शकत आहे, तेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांची देण. आणि यांना घडवण्याचे किंवा यांच्या विचारामध्ये भर टाकण्याचं काम संत रोहिदास महाराज यांनी केलेलं आहे. त्यामुळे संत रोहिदास महाराज यांना विनम्र अभिवादन करते आणि मी माझे 2 शब्द संपवते. या ठिकाणी थोडेसे उशिरा आले, पण 2 मिनिट कमी होतो, थोडासा घाल पुढे जोड तरी दे, तिच्या जोड हात टाक. संत रोहिदास महाराजाला प्रदीप बनसोड पूजा आणि हार अर्पण करतील अशी मी त्याला विनंती करतो. थोडंसं मागून पाहिजे. आलं पाहिजे बाई. हो येत आहे. आलं पाहिजे. थोडंसं मागून घे, मागून ते थांबव दे, जाऊ दे, थांब. ते थोडंसं राहुल करायला, तुला भाषण करायला लावतो मी. 2 मिनिट तू आला पाहिजे त्याच्यात. ते कोणाला दाखव. राहुल हा याच्या जोड दे, तू राहुल जोड दे. चालू या ठिकाणी आमच्या या वार्डातील सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासू आणि सर्व गोष्टीची भान ठेवणारे प्रदीप बनसोड माजी सरपंच आणि आमच्या मोहल्ल्यातील आमच्या ज्येष्ठ नागरिकाचा मुलगा म्हणून या ठिकाणी प्रदीप बनसोड श्री संत रोहिदास महाराजांच्या चारित्र्यावर आणि संघर्षावर थोडक्यात विचार ठेवतील अशी विचार. भगवान गौतम बुद्ध, ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत रोहिदास, माता रमाई, माता भीमा आणि या ठिकाणी रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित सर्व माता बंधू. संत रोहिदास महाराज हे खूप मोठं नाव आहे. जेव्हा आपण उत्तर भारतात जातो तर उत्तर भारतामध्ये कोणतंही बुद्धविहार इकडे संत रोहिदास महाराजाशिवाय दिसणार नाही. कोणतंही सोनसम रोहिदास महाराजाचं मंदिर बुद्धाशानं आंबेडकरच्या पुतळ्याशिवाय दिसणार नाही. मी जाऊन आलो. मग असं काय झालं? कारण जेव्हा बुद्ध धर्माचा इथं राज झाला, राज झाल्यानंतर इथं गुलामी प्रथा निर्माण झाली. या ठिकाणी स्पृश्य अस्पृश्य निर्माण झाले, भेद निर्माण झाले. त्यानंतर जे अनेक जुने क्रांतिकारक होऊन गेलेले आहेत, अशा क्रांतिकारकापैकी संत रोहिदास महाराज. तेव्हा त्यांचा मार्ग हा भक्ती मार्ग होता. कारण शिक्षणाची क्रांती तेव्हा नव्हती, माहितीचीही क्रांती नव्हती. कोणा ठिकाणी काय चाललं हे कोणाला माहीत होत नव्हतं. फक्त लोकभावनेतून, जनभावनेतून जे येत होतं त्यामधून आपले क्रांतिकारक विचार मांडण्याचं काम तेव्हाचे महापुरुष करत होते. कारण तेव्हा भक्ती मार्गाशिवाय काही शिल्लक नव्हतं. तर संत रोहिदास महाराज जेव्हा भक्ती मार्गामध्ये होते तेव्हा इथच्या ब्राह्मणवादी व्यवस्थेने त्यांच्यावर जे अन्याय केले, त्यांना जे दूर लोटण्याचं काम केलं, ते त्यांनी त्यांच्या दोह्यामध्ये स्पष्ट लिहून ठेवलं आहे. मनात असेल तर गंगाही मिळेल, नाही तर गंगेत जाऊनही काहीच मिळणार नाही. गंगा तर
आता कसं आहे का संत रोहिदास महाराजांचे विचार हे उत्तर भारतामध्ये रुजले पहिल्यांदा, ते तिथं होते. त्या पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश त्या सर्व ठिकाणी. कोण म्हणते? एवढंच नाही हां. तर संत रोहिदास महाराज संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मागच्या वर्षी मी एक गाणं या ठिकाणी रिलीज केलं रोहिदास महाराजाचं. आता यूट्यूबवर ते सुरू आहे. तर संत रोहिदास महाराज यांनी स्वतःचा धर्म स्थापन केला होता, हे तुम्हाला माहीत नसेल. त्या धर्माचं नाव होतं रोहिदासी धर्म. आणि त्यानंतर जेव्हा आंबेडकर आले, संत रोहिदास महाराज तर निघून गेले, पण हा रोहिदासी समाज जो होता तो सगळ्यात बाबासाहेबांकडे वळला. तो पूर्णच्या पूर्ण बाबासाहेबांच्या इकडे बोलला. आणि जेव्हा बाबासाहेबांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली तर उत्तर भारतामधला पूर्ण संत रोहिदास समाज हा बुद्ध धर्मामध्ये कन्व्हर्ट झाला. हा या चळवळीचा इतिहास आहे. परंतु याचं लोन महाराष्ट्रात काही पोचलं नाही. हे उत्तर भारतातच राहिलं. आता काही नाही, पंजाबमध्ये पसरलं, तिकडे 2-3 स्टेटमध्ये पसरलं. हळूहळू संत रोहिदास महाराज जरी आपल्याला समजले तरी त्याच्या मागची चळवळ समजेल आणि मग तो चळवळीचा धागा समजेल. कारण संत रोहिदास महाराज, त्यानंतर संत तुकाराम महाराज, त्यानंतर गाडगे महाराज, शिवाजी महाराज, त्यानंतर आंबेडकर, ह्या सर्व जर तथागत बुद्धापासून जर आपण आणला पाच बाबासाहेबापर्यंत, हा एक विचार आहे, एक वैचारिक चळवळ आहे. म्हणून आता या धाग्याच्या पहिल्या पायरीला जरी सुरुवात झाली असेल तरी गती कारण का याच्यामध्ये पिढ्यानपिढ्या जातात, एका पिढीत ही शक्य नाही. तर हळूहळू हा धागा संत रोहिदास महाराजापासून बाबासाहेबापासून तुकाराम महाराजपर्यंत, तिथून रोहिदास महाराजपर्यंत आणि त्याच्यानंतर बुद्धापर्यंत पोहोचला, जो उत्तर भारतात पोहोचला. तर हा जो उलटा प्रवास आहे तो जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच खऱ्या अर्थानं संत रोहिदास महाराजची आपण जयंती साजरी करतो असं होईल. एवढं बोलून माझे दोन शब्द पुन्हा या ठिकाणी प्रतीक यांनी खोलात जाऊन ऐतिहासिक माहिती दिली. कारण बऱ्याचशा गोष्टी श्री संत ऋषी रोहिदास महाराज यांच्यापासून तर बाबासाहेबापर्यंत या प्रवास, संघर्षमय प्रवास बाबासाहेबांनी जुन्या संतांच्या माध्यमातून चालू असणारा प्रवास, तो आता लोक पब्लिकमध्ये आणण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. खरी बाबासाहेबांनी सर्व समाजाला दिशा देण्याचं काम आज करण्याचं काळ सुरू केला. त्यानंतरचा आता बाबासाहेबांच्या नंतरचा जो काळ आपल्याला संघर्ष करायचा आहे, मला संघर्ष करायचा आहे, तो बाबासाहेबांचा संघर्ष आणि बाबासाहेबांचा विचार तो रेटून राहण्याकरता सर्व समाज बांधवांना करण्याची येणाऱ्या कालखंडामध्ये आजची अर्थव्यवस्था, आजची व्यवस्था सरकाराची, जे कुठलंही सरकार असो, ती अर्थव्यवस्था आपल्याला कुठं बागानीन काय ही भीती निर्माण झालेली आहे. ती अर्थव्यवस्थेले आपला दबाव गट मागासवर्गीय व इतर मागासवर्गीयांचा या जिवंत राहिला पाहिजे. त्याकरता बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं ते बाबासाहेबांचं कार्य आपल्याला तुम्हाला मला करायचं आहे. हीच खरी श्री संत महाराजाला जयंती आपण साजरी केली असं सिद्ध होईल. आणि एवढंच नव्हे, आता कोण आरती आरती आणि काला आता राहुल जय गुरु कैवल्य तेजा कैशी प्रेम भक्ती राम प्रसन्न झाले आरती रोहिदासा.
बोल बोल सगळे बोल बोल जन्म गेलं बोल गुरु रविदास नामा रविदास नामा अवतार रोहिदासा रामानंदाचा प्यारा नंदाचा प्यारा आरती रोहिदासा राहुल हो संत श्रेष्ठ बंधू कबीराबाई मीराजा गुरुदेवा जनसंताच्या संता संताच्या संता आरती रोहिदासा अवमान पंडितरी मन विषिन्न होई पुढे राम पाण्या तरी हो लग्नाचा मुलगा उडा आरती रोहिदासा हो लग्न साधुते मन चंगा कटोती वाहे गंगा उजली गंगा माई ती सुवर्ण कंगना आरती रोहिदासा शरण तव चरणी पीडा निवारियाता भारी भवतापा दीन दयाळु देवा आरती रोहिदासा पाणी सांग ते एक आहे ते नागपाणी काय हे सगळ्या